नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी चर्चा केली होती ऑप्शन चेन ॲनालिसिसबद्दल. ऑप्शन चेन ॲनालिसिस आपण एआयच्या मदतीने कसं करू शकतो आणि त्याचसोबत आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा अंदाज घेऊन आपण कशा पद्धतीनं मार्केटला ॲनालाइज करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण आपले ट्रेडिंग डिसिजन्स घेऊ शकतो, यावरती आपण डिस्कशन केलं होतं. तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी एक असा तुम्हाला ऑप्शन डॅशबोर्ड एआयच्या मदतीनं क्रिएट कसा करायचा याच्यावरती चर्चा करणार आहे की ज्या एआयच्या त्या पर्टिक्युलर ऑप्शन डॅशबोर्डवरती आपल्याला एक्झॅक्टली मार्केटमध्ये ट्रेंड कुठला चाललेला आहे हे कळेल. आता यामध्ये प्रामुख्याने मी काय लॉजिक यूज केलेलं आहे, तर मी या ठिकाणी एक असा डॅशबोर्ड क्रिएट करण्याचा एआयला इन्स्ट्रक्शन देणार आहे की ज्या डॅशबोर्डमध्ये प्रामुख्याने ॲट द मनी कॉल ऑप्शन आणि ॲट द मनीच्या वरचे 4 आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी फेच करणारे डाटा, त्याचसोबत ॲट द मनी पुट ऑप्शन आणि त्याच्यासोबत 4 आउट ऑफ द मनी पुट ऑप्शनचं या ठिकाणी डाटा फेच करणार आहे. आणि या 10 स्ट्राईक प्राइसचा टेक्निकल पॅरामीटर्स लावून एआय आपल्याला एक असा डॅशबोर्ड लिहून करून देणार आहे की जो डॅशबोर्ड आपल्याला सांगेल की नेमकं मार्केट सेंटिमेंट काय आहे, किंवा आपण ऑप्शन सेंटिमेंट ॲनालिसिस ज्याला आपण म्हणू शकतो की जिथे आपल्याला एक कन्क्लुजनला येऊ शकू की नेमकं मार्केटमध्ये ट्रेंड काय चाललेला आहे. समजा से फॉर एक्झाम्पल कॉल ऑप्शन्स जर का RSI 60च्या वरती जर का असतील किंवा EMA 20च्या वरती जर का असतील तर निश्चितपणे कॉल ऑप्शन हे ट्रेंडिंग झोनमध्ये आहेत. पण सेम टाइमला जर का पुट ऑप्शन देखील हे निगेटिव्ह झोनमध्ये असतील, म्हणजे ते बिलो 40 वगैरे असतील किंवा 20 EMAच्या खाली असतील, तर निश्चितपणे मार्केटमध्ये बुल ट्रेंड हा कन्फर्म होतो. तर हे आपल्या प्रत्येक स्ट्राईक उघडून बघायची काही गरज नाही. एकाच डॅशबोर्डमध्ये आपल्याला हे कळू शकतं की कशा पद्धतीनं आपल्याला या मार्केटचा ट्रेंड चाललेला आहे आणि आपल्याला निर्णय कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या डायरेक्शनला घ्यायचे हे आपल्याला कळू शकतं. आता हे सर्व करत असताना मी कालच्या दिवशी यावरती बराच डिटेल असा रिसर्च केलेला आहे. तर इथे ट्रेडिंग व्ह्यूवरती 1-2 गोष्टींचा लिमिटेशन आहे असं माझ्या लक्षात आलं. सर्वप्रथम लिमिटेशन असं आहे की समजा मी समोर निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे, निफ्टी 50चा हा या ठिकाणी चार्ट आहे. तर मला इथं दुसरा समजा एखादा चार्ट ओपन करायचा असेल, से फॉर एक्झाम्पल मला या ठिकाणी एखादा कॉल ऑप्शनचा चार्ट ओपन करायचा असेल, म्हणजे समजा मला निफ्टी 24,200चा कॉल ऑप्शन जर का मला या ठिकाणी चार्ट ओपन करायचं असेल तर इथे तुम्हाला येत नाही. या ठिकाणी जर का डायरेक्टली आपण या ठिकाणी फेच करायला गेलं तर इथे येत नाही. तर तुम्हाला 24,200चा कॉल ऑप्शन जर का तुम्हाला फेच करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, या ठिकाणी या प्लस आयकॉनमध्ये म्हणजे वॉचलिस्टमध्ये जो प्लस जो साईन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे ऑप्शन्समध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी टाईप करावं लागेल निफ्टी 24,200. मग त्यानंतर तुम्हाला ज्या एक्सपायरीचा तो ऑप्शन बघायचा आहे त्याच्यावर या प्लस साईनवरती क्लिक करायचं. म्हणजे सर्वप्रथम तो आपल्याला वॉचलिस्टमध्ये ॲड करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑप्शनचा चार्ट बघू शकता. हे लिमिटेशन आहे. आता ऑप्शनचा डॅशबोर्ड क्रिएट करताना देखील आपल्याला या ठिकाणी या लिमिटेशनचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या कोडमध्येच इनबिल्ट आपल्याला ती पर्टिक्युलर एक्सपायरी ते पर्टिक्युलर स्ट्राईक्स आपल्याला द्यावे लागणार आहेत. हे एक्सरसाइज करावं लागणार आहे, कारण की याला दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. मी खूप त्याच्यावरती रिसर्च केला तर मला तरी या ठिकाणी कुठलंही इमिजिएटली असं कुठलं मला सोल्युशन नाही सापडलं. त्यामुळं मी तुम्हाला ते कसं करायचं ते देखील सांगणार आहे. फार काही रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त आपल्याला त्या कोडमध्ये एक्सपायरी आणि ती स्ट्राईक प्राइस आपल्याला हे सिलेक्ट करावं लागतं, त्या ठिकाणी टाईप करावं लागतं मॅन्युअली, आणि बाकी तो ॲज इट इज कोड तसाच आपण रन करू शकतो की जेणेकरून आपल्याला ऑप्शनचं सेंटिमेंट कळू शकतं. आता या ठिकाणी या व्हिडिओला सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक या ठिकाणी रिक्वेस्ट अशी करू इच्छितो की समजा तुम्हाला ही एआय सिरीज आवडत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करावं. त्याचसोबत खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही सांगा की तुम्हाला याबद्दल नेमके तुमचे काय विचार आहेत, हे तुम्हाला युजफुल आहे का, किंवा तुम्हाला काय चॅलेंजेस येतात. समजा माझे एआयच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बघून समजा तुम्ही हे ट्राय केलं असेल, हे ट्राय करून तुम्हाला समजा काही डिफिकल्टीज आल्या असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर एक खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारा की जेणेकरून मलाही लक्षात येईल की माझ्या ऑडियन्सला ही गोष्ट कितपत लक्षात येते आहे आणि कितपत आवडते, की जेणेकरून आम्हाला देखील एक मोटिवेशन मिळेल आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचे व्हिडिओ आम्ही हे कंटिन्यू करू शकू. तर ऑप्शन सेंटिमेंट डॅशबोर्ड करता आपल्याला एक डिटेल असा प्रॉम्प्ट लिहावा लागतो. तर हा जो प्रॉम्प्ट मी या ठिकाणी क्रिएट केलेला आहे हा देखील एआयच्या मदतीनेच क्रिएट केलेला आहे. तुम्हाला जर का हा प्रॉम्प्ट हवा असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली तुमच्या व्हॉट्सॲपवरती प्रॉम्प्ट हा शेअर केला जाईल.
तर आता मित्रांनो या ठिकाणी बघा, हा प्रॉम्प्टमध्ये मी काय काय यूज केलेला आहे. तर सर्वप्रथम मी त्याला असं सांगितलेलं आहे की ट्रेडिंग व्यू पाईनस्क्रिप्ट व्हर्जन 6 यूज करून एक मला असा इंडिकेटर बनवून दे जो इंडिकेटर 10 स्ट्राईक प्राइसचा अभ्यास करेल. या पर्टिक्युलर इंडिकेटरमध्ये प्रामुख्याने RSI हा इंडिकेटर यूज केलेला आहे आणि RSI इंडिकेटरमध्ये आपण या ठिकाणी त्याच्या थ्रेशोल्डला आपण ऍडजस्ट करू शकतो. तुम्हाला जर का 55च्या अबव जर का RSI हवा असेल तर तो मी चेक करू शकता, किंवा 60च्या अबव जर का हवा असेल तर तो देखील तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी काही स्ट्राईक प्राइस ह्या इनबिल्ट आहेत आपल्याला अकॉर्डिंग टू मार्केट. आता समजा से फॉर एक्झाम्पल आता सध्या मार्केट चाललेलं आहे 24,150च्या आसपास समजा मार्केट या ठिकाणी चालले, 24,128 वगैरे मार्केट चाललेलं आहे. आता या ठिकाणी ऍट द मनी ऑप्शन आपल्याला हा निवडावा लागेल. 24,100 हा आपण ऍट द मनी या ठिकाणी निवडू शकतो आणि त्याच्यानंतर वरच्या साईडचे 4 हे आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन्स, त्याचसोबत 24,100 हा पुट ऑप्शन आपल्याला ऍट द मनी निवडायचा आहे. त्यासोबत 4 खालच्या साईडचे आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन्स आपल्याला हे त्यामध्ये लिहावे लागतात कोडमध्ये. तर आपण सर्वप्रथम हे डॅशबोर्ड क्रिएट करूया आणि त्याच्यानंतर त्याला आपण देऊया आणि त्याच्यामध्ये सर्व चेंजेस आपण करूयात अकॉर्डिंगली. आता सर्वप्रथम हा या ठिकाणी प्रॉम्प्ट मी जो क्रिएट केलेला आहे. आता हा प्रॉम्प्ट देखील काही मी मॅन्युअली क्रिएट केलेला नाहीये. मी साध्या सोप्या भाषेमध्ये मला नेमकं काय हवं आहे हे चॅट जीपीटीला दिलं होतं आणि चॅट जीपीटी कडनं मी हा प्रॉम्प्ट या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा प्रॉम्प्ट ॲज इट इज आता मी क्लॉडवरती देणार आहे आणि तिथनं मला या ठिकाणी डॅशबोर्ड मला क्रिएट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी हा प्रॉम्प्टला कॉपी करतो. सर्वप्रथम Ctrl+A Ctrl+C, त्यानंतर या क्लॉडवरती जाऊन आपण हा प्रॉम्प्ट या ठिकाणी पेस्ट करूया आणि त्याला इन्स्ट्रक्शनचा इथे फॉरवर्ड करूयात. या ठिकाणी चॅट जीपीटीचं आणि क्लॉडचं इवन ट्रेडिंग व्ह्यूचं कुठलंही या ठिकाणी मी सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही. हे फ्री ह्याच्यावरतीच करतो आहे की जेणेकरून तुम्हालाही हे यूज करून बघता येईल. कुठले पेड सबस्क्रिप्शन तुम्हाला घेण्याची काहीही गरज नाहीये. हा प्रोग्राम थोडासा लेंदी असतो त्यामुळे या ठिकाणी क्लॉड आपल्याला थोडासा वेळ घेतोय. जेवढे जास्त प्रॉम्प्ट देताना तुम्ही इन्स्ट्रक्शन्स क्लिअर द्याल तेवढे त्या ठिकाणी तुम्हाला एकदम एरर फ्री कोड्स मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढत असतात. तर आता बघूयात या ठिकाणी तर इथे याने आपल्याला प्रॉपरली कोड करून दिलेले आहेत. या कोडला या ठिकाणी मी डाउनलोड करतो. निफ्टी सेंटिमेंट इंडिकेटर त्याने हा या ठिकाणी बनवलेला आहे. तर याला Ctrl+A केलं, Ctrl+C केलेलं आहे त्या सर्व पाईन कोडला. त्यानंतर पुन्हा एकदा मी ट्रेडिंग व्ह्यूला आलो. या ठिकाणी हे जे ट्रायंगल लिहिलेलं आहे, ट्रायंगलचा जो सिम्बॉल आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे पाईनवरती, पाईन कोडच्या. या ठिकाणी क्रिएट न्यू वरती जायचं, इंडिकेटर्स वरती जायचं, त्याच्यानंतर एक्झिस्टिंग जे काही लिहिलं असेल त्याला खोडायचे, Ctrl+V केलं, ॲड टू चार्ट. आता या ठिकाणी एरर आलेला आहे तर आपल्याला हा एरर सॉल्व्ह करावा लागेल. Ctrl+C 280 नंबरच्या लाईनला एरर आलेला आहे. लाईन 280. पुढचा आपण एरर टाकूया तिथे. हे थोडंसं चॅलेंजिंग टास्क असतं, थोडं वेळ खाऊ देखील असतं, बट स्टील ते तुम्हाला करावं लागतं पूर्ण. त्यानंतर 286च्या लाईनवरती देखील एक एरर आलेला आहे. लाईन 286. हे तिन्ही एरर्स आता याला दिलेले आहेत आपण.
एवढे डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन्स देऊन देखील एरर येतात. म्हणजे विचार करा, जर का आपण कोडच किंवा प्रॉम्प्ट देताना जर का अनक्लिअर जर का प्रॉम्प्ट दिला तर किती आपल्याला एररचा सामना करावा लागतो. आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा लोक ही गोष्ट किचकट वाटते, लोकांना समजत नाही आणि मध्येच सोडून देतात. पण असं काही नाही आहे. जर का तुम्ही प्रॅक्टिस करत राहिला तर निश्चितपणे तुम्हाला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवेल. तर हा सुधारित कोड त्यांनी दिलेला आहे, तो मी तर या ठिकाणी डाउनलोड केलेला आहे. परत त्याला आपण या ठिकाणी Ctrl+A Ctrl+C, आधीच्या या कोडला Ctrl+A करायचं, नंतर Ctrl+V केले की ऑटोमॅटिकली तो तिथे नवीन कोड या ठिकाणी पेस्ट होतो. अपडेट टू चार्ट. या ठिकाणी एरर तर अजून कुठला आलेला नाही आहे, कंपाईल होतोय तो. येस, आता या ठिकाणी हा तुमचा ऑप्शन सेंटिमेंट या ठिकाणी आपल्याला एक डॅशबोर्ड क्रिएट करण्यात यश आलेलं आहे. हा प्रॉपरली हा डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता या ठिकाणी ज्या स्ट्राईक्स निवडल्या गेलेल्या होत्या किंवा ज्या कोडमध्ये होत्या त्या डिफॉल्ट होत्या, म्हणजे काही डिफॉल्ट सिलेक्ट केलेल्या होत्या. तर आपल्याला आजच्या या पर्टिक्युलर रेटच्या अनुसार, म्हणजे करंट डे ओपन किंवा आपण असं म्हणू शकतो की 9:20चा जो काही क्लोज असेल, 9:20चा जो काही निफ्टीचा रेट असेल त्याच्या अनुसार आपल्याला स्ट्राईक्स ॲडजस्ट करून घ्यावे लागतील. मग दिवसभर आपण त्याला अनालाइज करू शकतो. आता या ठिकाणी त्याने काय केलेलं आहे, इथे कलर कोडिंग करून दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे जेव्हा जेव्हा हे असं येलो असेल, या ठिकाणी तुम्हाला स्लाइटली येलो दिसत असेल, तर जेव्हा जेव्हा स्लाइटली येलो असेल तेव्हा सेंटिमेंट हे न्यूट्रल आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं एक एकदम फेंट असा ग्रीन कलर त्याने इथं दिलेला आहे, तो या ठिकाणी बुलिश ट्रेंड दाखवतोय. आणि वरती जर का बघाल तर कॉल स्ट्रॉंग किती आहेत, तर 0 कॉल स्ट्रॉंग आहेत आउट ऑफ 5. कॉल वीक किती आहेत, 5च्या 5 कॉल हे वीक आहेत. आणि पुट पण या ठिकाणी 5च्या 5 वीक मिळतात. पण हे स्ट्राईक्स वेगळे आहेत. आपण आता या ठिकाणी त्या स्ट्राईक सर्वप्रथम चेक करू की जेणेकरून आत्ताचं सध्या आपल्याला नेमकं काय मार्केट सेंटिमेंट आहे किंवा ऑप्शन सेंटिमेंट आहे ते कळू शकेल. तर त्या स्ट्राईक चेंज करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी या ट्रायंगलवरती क्लिक करायचंय. या ट्रायंगलवरती क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला इथे कॉल स्ट्राईक आणि पुट स्ट्राईक असं लिहिलेलं दिसतंय. तर याला आपल्याला थोडंसं चेंज करून घ्यावं लागेल. तर इथे आपण काय करूया, 24,100, 200, 300, 400 आणि 500 अशा या ठिकाणी आपण स्ट्राईक्स ॲड करूयात. इथे ऑलरेडी 24,100, 24,200, 24,300 आहेत. आता 400 आणि 500 फक्त आपल्याला ॲड करायचं आहे. मग या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी 400 करतो. आता इथे ATM वगैरे त्यांनी सगळं दिलं, आपण या फ्लोने पण लिहू शकतो किंवा जरी सर्व स्ट्राईक जरी लिहिले ॲज इट इज ज्या हव्यात तरी देखील चालू शकतं. तर सध्या टाइम बिंग आपला जास्त वेळ न जावा म्हणून या ठिकाणी मी 24,500 आणि 400 फक्त या ठिकाणी फक्त मी चेंज केले. तुम्ही तुमच्या एंडी ज्यावेळेस तुम्हाला थोडासा वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ATM प्रॉपरली ATM, OTM, OTM+2, OTM+3 या सर्व तुम्ही त्या सिक्वेन्सने तुम्ही भरल्यात तरी चालेल. आणि नाही भरल्यात तरी चालू शकतं, कारण की कॅल्क्युलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला चेंज होणार नाहीये. आता या ठिकाणी सेम आपल्याला पुट साईडला करावं लागेल, फक्त आपल्याला खालच्या साईडचे घ्यावं लागतील. आपण ATM कन्सिडर करूया 24,100 आणि नंतर खालच्या म्हणजे 24,000 वगैरे समथिंग आपल्याला या ठिकाणी तिथनं खाली घ्यावं लागेल. इथे मात्र आपल्याला बरंचसं चेंजेस करून घ्यावं लागेल. आपण या ठिकाणी काय करूया, 24,100 त्यानंतर 24,000 त्यानंतर 23,900, 23,800 आणि 23,700 अशा स्ट्राईक्स मी या ठिकाणी सिलेक्ट केले आहेत. म्हणजे 24,100 कॉलच्या बाबतीमध्ये आणि तिथनं वरती 24,500 पर्यंत आणि पुढच्या बाबतीमध्ये 24,100 ॲट द मनी पुढच्या बाबतीत घेतलेला आहे आणि तिथून खाली 23,700 पर्यंतचे स्ट्राईक्स मी निवडलेले आहेत. आता या ठिकाणी जर का तुम्ही नीट बघाल तर इथे काय आहे, निफ्टी 26/03/10 जे लिहिलेलं आहे ही एक्सपायरी आहे. आता 03 म्हणजे महिना आहे, 26 म्हणजे वर्ष आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला या सिक्वेन्सनुसार चेंज करावं लागेल. समजा तुम्हाला हा कोड हवा असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा. निश्चितपणे तुम्हाला ह्याचा कोड हा माझ्याकडनं दिला जाईल किंवा हा प्रॉम्प्ट देखील मी इनिशियल तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही प्रॉम्प्ट वापरून ChatGPT किंवा क्लॉड करून तुम्ही तुमच्या एंडी हे सेंटिमेंट डॅशबोर्ड क्रिएट करून घेऊ शकता.
तर आता या ठिकाणी आपण बघूयात, याला अपडेट करूया. हे सगळं मी या ठिकाणी भरलेलं आहे, याला जस्ट मी अपडेट करतो. आपला हा नेमका डॅशबोर्ड कशा पद्धतीने सिग्नल देतो ते चेक करूयात आपण. आता या ठिकाणी मी डॅशबोर्ड या ठिकाणी अपडेट केलेला आहे. तरी देखील सध्या अपडेट केल्यानंतर देखील सध्या आपल्याला हा जो डॅशबोर्ड आपला सिग्नल देतो, सेंटिमेंट हे न्यूट्रल आहे असं म्हणतोय. कारण की आता आजच्या दिवशी काय झालं होतं, मार्केट हे थोडंसं स्लाइटली गॅप अप ओपन झालं होतं आणि त्या पॉईंटपासून सध्या हे खाली येते. बट स्टील या ठिकाणी हे 100% बेरिश नाहीये. बरेच लोक या ठिकाणी ट्रॅप होतात. लोकांना काय वाटतं की मार्केट या ठिकाणी थोडं ओपन वरती झालेलं आहे आणि त्या पॉईंटपासून खालती येते, रेड कॅन्डल पहिली फॉर्म झालेली आहे, त्या पॉईंटपासून मार्केट खाली येईल की काय असं वाटतं. परंतु ते कुठे ना कुठेतरी जाऊन सपोर्ट घेऊ शकतं. कारण की 24,000 या ठिकाणी जी आहे आता एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे. जे आपण ऑप्शन चेनचा जर का आपण अभ्यास केला तरी ऑप्शन चेन तुम्हाला त्या ठिकाणी 24,000 एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया दाखवू शकतो. तर हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतं आणि आपल्याला निश्चितपणे याच्यानुसार एक डायरेक्शन ओळखता येऊ शकते. आता याच पर्टिक्युलर ऑप्शन डॅशबोर्ड सोबत तुम्ही एखादी तुमची स्ट्रॅटेजी देखील अप्लाय करू शकता. समजा तुमची कुठली EMA क्रॉसओव्हरची स्ट्रॅटेजी असेल किंवा MACDची कुठली स्ट्रॅटेजी असेल किंवा जसं मी एक स्मार्ट ट्रेंड डिटेक्टर दाखवला होता याच AIच्या सिरीजमध्ये, जिथे आपण ओपनिंग रेंज ब्रेकआउट वापरू शकतो. तर अशा आपण जर का कुठल्या मेथोडॉलॉजी तुमच्या असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी यूज करून तुम्ही या सेंटिमेंट सोबत ती तुमची स्ट्रॅटेजी कनेक्ट करून त्या जिथे तुम्हाला एक कन्फर्म्ड बाय किंवा कन्फर्म्ड सेल सांगतात त्या ठिकाणी तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करू इच्छितो की आता या ठिकाणी हे न्यूट्रल दिसतंय. निफ्टी सेंटिमेंट किंवा ऑप्शन सेंटिमेंट या ठिकाणी न्यूट्रल दिसतंय. म्हणजे या ठिकाणी आपण शॉर्ट स्ट्रॅडल किंवा शॉर्ट स्ट्रँगल देखील करू शकतो. म्हणजे जेव्हा किंवा न्यूट्रल असा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल तेव्हा कॉलमध्ये पण फार मोठा मोमेंटम येणार नाहीये आणि पुटमध्ये पण फार मोठा मोमेंटम येणार नाही, हे क्लिअर होतंय. मग त्या ठिकाणी तुम्ही दोन्हीही कॉल आणि पुट हे शॉर्ट करू शकता. हे देखील एक संधी या ठिकाणी येऊ शकते. तर तुम्ही तुमच्या याचा जरूर अभ्यास करा. मी म्हणतोय म्हणून तुम्ही ब्लाइंडली याला फॉलो करू नका. तुम्ही याचा अभ्यास करा, याला बॅकटेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय कन्क्लुजनला या. तर निश्चितपणे या पर्टिक्युलर डॅशबोर्ड सेंटिमेंट इंडिकेटरवरनं आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करताना मदत नक्की होऊ शकते आणि होपफुली ही तुम्हाला माहिती आवडलेली असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी याच पर्टिक्युलर गोष्टीला वापरून अजून काय कशा पद्धतीनं आपण या गोष्टी ऍड करू शकतो याचा मी निश्चितपणे तुमच्यासोबत काही गोष्टी मी शेअर करेन. काही आयडियाज मी माझ्या पर्सनल आयडियाज तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत हे सर्व गोष्टी जे आतापर्यंत मी तुम्हाला करून दाखवल्या तर त्या स्वतः तुम्ही एकदा करून बघा आणि त्याच्यानंतरच आपण काही का कन्क्लुजनला येऊ शकतो की निश्चितपणे आपण AIचा वापर करून कशा पद्धतीनं ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो. होपफुली तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडलेला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल जरूर या व्हिडिओला लाईक करावं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला देखील विसरू नका. धन्यवाद.